मी प्रमोद दुबे। आपल्यासमोर एक नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागराज मंजुळे यांच्या झुंडमधील बाबू छत्रींची हत्या। महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटात काम केलेले अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री यांची निर्गुण हत्या करण्यात आली। नागपूरच्या नारा परिसरात ही घटना घडली असून दारूच्या नशेत झालेल्या जोरदार वादानंतर त्यांच्या मित्रांनीच धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवल्याची प्राथमिक माहिती आहे। विशेष म्हणजे अभिनेता चमकलेल्या प्रियांशु पोलीस रेकॉर्डवर कुख्यात गुन्हेगार म्हणूनही नोंद होती। त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रियांशु क्षत्री आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत जोरदार वाद झाला होता। या वादाचे रूपांतर हाणामारीतील झाले। संशयित आरोपी ध्रुव साहू याने प्रियांशूवर धारदार शस्त्राने अनेक वार केले। या घटनेनंतर उशिरा रात्री उत्तर नागपूरच्या नारा परिसरात प्रियांशु जबर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळला। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना बाबू छत्री अर्ध नग्न असलेल्या आणि प्लास्टिकच्या वायरने बांधलेल्या स्थितीत आढळून आला। शरीरावर तीक्ष्ण शस्त्रांच्या अनेक जखमा होत्या। स्थानिकांच्या त्यांच्या आरडण्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांना पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी त्याला तातडीने मेयर रुग्णालय उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। प्रियांशु क्षत्री याला परिसरामध्ये बापू छत्री या नावाने ओळखले जात होते। यापूर्वी त्याने नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक छोटीशी विनोदी भूमिका साकारली होती। या भूमिकेमुळे त्याचे नाव बाबू छत्री असे पडले होते। प्रियांशु अभिनयात चमकला असला तरी पोलीस रेकॉर्डवर असलेल्या कुख्यात गुन्हेगार होता। त्याच्यावर चोरी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। अशा गुन्हेगाराला झुंडमध्ये काम मिळाल्याने त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते। या घटनेनंतर जरीपटका पोलिसांनी संक्षिप्त आरोपी ध्रुव साहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे। या हत्यामागे नेमके कोणते कारण होते याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। बघत राहा अशाच क्राईम बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर। नमस्कार, प्रमोद दुबे।